त्या 2 मार्च 2026 या दिवशी आहे होळी पौर्णिमा. यंदाच्या होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण आलेलं आहे. तर यंदा होळी जी आहे ती नेमकी कधी साजरी करायची आहे, होळी आपल्याला कधी पेटवायची आहे, म्हणजे होलिका दहन कधी करायचं आहे, मुहूर्त कोणता आहे, ग्रहण काळ कधी सुरू होणार आहे, ग्रहणाचा स्पर्श कधी आहे, पुण्यकाळ कधी आहे आणि ग्रहण पाळताना कोणते नियम पाळावेत, गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत, कधीपासून आपल्याला सुतक जे आहे किंवा ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. होलिका दहनाचा धार्मिक संदर्भ हा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हादाची कथा आहे. हिरण्यकश्यप हा एक अत्याचारी राक्षस होता, जो त्याचा मुलगा प्रल्हादची भगवान विष्णूवरील भक्ती स्वीकारू शकत नव्हता. हिरण्यकश्यपची बहीण होलिकाला एक विशेष वरदान होतं की ती अग्नीमध्ये जळू शकत नव्हती. प्रल्हादला मारण्यासाठी तिनं त्याला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा प्रयत्न केला. तथापि भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र राख झाली. हा विधी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. होलिका दहन आपल्याला काय शिकवतं, तर आपल्याला हे शिकवतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्य आणि चांगुलपणाच नेहमी विजय होतो. अग्नीद्वारे वाईटाचा नाश होतो आणि पवित्रतेचं आवाहन केलं जातं. हा सण पवित्रतेचं प्रतीक आहे, जो आपल्यातील नकारात्मकता आणि पापांपासून मुक्त होण्याचा संदेश आपल्याला देतो. हा दिवस वाईटाचा नाश करण्यासाठी ओळखला जातो. हा सण दरवर्षी एका नवीन चक्राचं आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी लोक जुने नकारात्मक विचार, भावना आणि चिंता सोडून नवीन उत्साह आणि उमेदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. होलिका दहन हे आपण सायंकाळी करत असतो. दिवस मावळल्यानंतर होलिका दहन केलं जातं. यंदा होळी पौर्णिमा जी आहे ती 2 मार्च सायंकाळी 5:55 सुरू होणार, म्हणजे 6 वाजता सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 3 मार्च 2026ला सायंकाळी 5:07 असणार आहे. आपल्याकडे उदय तिथीनुसार पौर्णिमा साजरी केली जाते, परंतु आपण होळीचा सण सायंकाळी साजरा करतो आणि धर्मसिंधू ग्रंथानुसार आपल्याला यंदाची जी होळी पौर्णिमा आहे ती 2 मार्च 2026 म्हणजे सोमवारी साजरी करायची आहे. होळी पौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त आहे, म्हणजे होलिका दहन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे, तर तो सायंकाळी 6:40 पासून ते 9:10 आहे. या वेळेमध्ये तुम्ही होलिका दहन हे करू शकता. या वेळेमध्ये पूजन आणि दहन केल्यानं आपल्यावरती शुभ परिणाम हे दिसून येतात. होलिका दहनावरती ग्रहणाचा काहीही परिणाम होणार नाही, कारण की ग्रहण हे होलिका दहनाच्या नंतर सुरू होत आहे. सुतक नंतर लागणार आहे. त्यासाठी तुम्ही या दिवशी या सांगितलेल्या मुहूर्तावरती तुम्ही होलिका दहन जे आहे तर ते निश्चितच करू शकता. 3 मार्च 2026 म्हणजेच मंगळवार या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. या दिवशी ग्रहण देखील आहे. यंदा गस्रोदीत खग्रास चंद्रग्रहण जे आहे तर ते आलेलं आहे. हे चंद्रग्रहण मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 या दिवशी असणार आहे. वर्षातील हे पहिलं चंद्रग्रहण आहे. तर हे आहे चंद्रग्रहण, ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. ग्रहणाचा स्पर्श जो आहे तर तो दुपारी 3:20 आहे आणि ग्रहणाचा मध्य जो असणार आहे तो सायंकाळी 5:04 असणार आहे आणि ग्रहणाचा मोक्ष सायंकाळी 6:48 असणार आहे. म्हणजे सायंकाळी 6:48 हे जे ग्रहण आहे तर ते संपणार आहे. ग्रहण दुपारी 3:20 सुरू होणार आणि सायंकाळी 6:48 संपणार आहे. या ग्रहणामध्ये ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसतील, म्हणजेच ते ग्रस्तोदित दिसणार आहेत. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श किंवा मध्य दिसणार नाही. पुण्यकाल जो आहे तर तो चंद्रोदयापासून म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे. ग्रहणाचे वेद कसे पाळायचे, तर ग्रहण जे आहे तर ते ग्रस्तोदित असल्यामुळं दिनांक 3 मार्चच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेद पाळावेत. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी 3 मार्चला सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहणाच्या मोक्षापर्यंत वेद पाळले पाहिजेत. सुतक काळामध्ये अन्न शिजवण्यास आणि पूजाविधी करण्यास मनाई आहे. सुतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे देखील बंद केले जातात. ग्रहणाच्या वेळी नामजप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे.
अशी आपल्याकडे धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिलं जातं. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतपान केलेल्या राहू केतूनं सूर्य आणि चंद्र यांना गिळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं ग्रहण होतं असं मानलं जातं. राहू आणि केतू यांचा उल्लेख पुराणामध्ये देखील आपल्याला आढळतो. ग्रहण काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी शुभ मानला जातो, कारण की यावेळी मंत्र जप, ध्यान आणि दान केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळतं अशी श्रद्धा आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी काही धार्मिक आचार पाळले जातात. ग्रहण सुरू होण्यापूर्वीच आपल्याला अन्न जे आहे तर ते शिजवायचं आहे. म्हणजे ग्रहणाच्या अगोदर तुम्हाला जो काही स्वयंपाक आहे तो करायचा आहे आणि खायचा सुद्धा आहे. ग्रहण सुरू झाल्यानंतर ग्रहण मोक्षापर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही. म्हणजे आपण काहीही खायचं नाही आणि काहीही प्यायचं सुद्धा नाही. जे गर्भवती आहेत तर त्यांनी तर हा नियम नक्कीच पाळावा. जे वृद्ध आहेत, ज्यांच्या राशीवरती अनिष्ट फळ आहे किंवा ज्यांना हे ग्रहण चांगलं नाही, त्यांनी देखील या ग्रहणाच्या काळामध्ये काही खाऊ नये. ग्रहणाच्या अगोदरच आपल्याला जेवण वगैरे घ्यायचं आहे. म्हणजे दुपारी 3:20 ग्रहण सुरू होतंय ते सायंकाळी 6:48 या वेळेमध्ये ग्रहण आहे. या अगोदरच तुम्हाला दुपारी जेवण करून घ्यायचं आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत तुम्हाला काय खायचं वगैरे नाही. तुमचं जर जेवण काय राहिलं असेल तर त्या जेवणावरती तुळशीपत्र आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे. कारण की बघा, अन्नावर तुळशीचं पान ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे, कारण ते शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. ग्रहण काळामध्ये भोजन करणं टाळायचं असतं. गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी. यामागे वैज्ञानिकदृष्ट्या ठोस पुरावे नसल्याने आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्यास अन्न घेणे हरकत नाही. तुमच्या घरामध्ये जे काही पिण्याचं पाणी असेल किंवा जे काही तुम्ही अन्न शिजवलेलं असेल, आपल्या घरामध्ये दूध वगैरे उरतं, तर त्यावरती तुम्ही ते तुळशीचं पान जे आहे तर ते पान ठेवायचं आहे. आणि एकदा का ग्रहण सुटलं की त्यानंतर आपण आपल्या घरातील फरशी पुसून घ्यायची, स्वच्छ स्नान करायचं. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडंसं टाकायचं असतं. कारण बघा का, की या दिवशी गंगेवरती जाऊन स्नान करण्याला खूप शुभ मानलं जातं. त्यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. आता घरातील जे काही पिण्याचं पाणी वगैरे आहे ते आपल्याकडे बदललं जातं, साफसफाई केली जाते आणि परत पुन्हा आपण नवीन स्वयंपाक करून जेवण केलं जातं. चंद्रग्रहणाचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होत आहे. काही राशींवर याचा वाईट परिणामसुद्धा होणार आहे. तर हे ग्रहण मेष, कन्या आणि मकर राशीवरती वाईट परिणाम करणारे आहे. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता असेल, त्याचवेळी कन्या राशीच्या लोकांना पैसे कमवावे लागण्याची शक्यता आहे. जर आपण मकर राशीबद्दल बोललो तर या ग्रहणानंतर त्यांना आजाराची समस्या निर्माण झालेली दिसून येईल. ग्रहण ही खगोलीयदृष्ट्या नैसर्गिक प्रकार असला तरी देखील भारतीय परंपरेनुसार त्या काळामध्ये काही काळजी घेण्याची प्रथा ही दिलेली आहे. श्रद्धा, आरोग्य आणि सुरक्षितता या तिन्ही दृष्टीने आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. आता या वेळेत आपल्याला चंद्राकडे थेट म्हणजे ग्रहणाकडे उघड्या डोळ्यांनी बघायचं नाही आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर सोलार फिल्टर किंवा विशेष ग्रहण चष्म्यांचा वापर तुम्ही करू शकता आणि मग पाहू शकता. मग तुम्ही साधे ग्लासेस, एक्सरे फिल्म किंवा पाण्यातील प्रतिबिंब वापरणं सुरक्षित नाही आहे बघा. अन्नाबाबत आपल्याला काळजी घ्यायची आहे. सांगितल्याप्रमाणे लहान मुलं, वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांनी आरोग्याच्या दृष्टीच्या वेळेवर तुम्ही आहार जो आहे तर तो घेऊ शकता. तुमच्या ज्या नियमित औषधं आहेत, गोळ्या आहेत, त्या तुम्ही निश्चितच घेऊ शकता. गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत तर बघा, गर्भवती महिलांनी आपल्याला ग्रहणाचे वेध जे सांगितलेले आहेत, म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून गर्भवती महिलांनी वेध जे आहेत तर ते पाळायचे आहेत. गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळामध्ये म्हणजे वेध काळ जो असतो तो वेध पाळत असताना तुम्ही रिलॅक्स बसायचं आहे. मांडी घालून तुम्ही निश्चितच बसू शकता. या काळामध्ये तुम्हाला जर टॉयलेटला, बाथरूमला जायचं असेल तर तुम्ही निश्चितच जाऊ शकता. फक्त ग्रहण काळामध्ये आपली बोटं मोडायची नाहीत. चाकूने, विळीने काही चिरायचं नाही, कात्रीने काही कापायचं नाही, पायाची अडी घालून बसायचं नाही किंवा कोणाची वेणी देखील घालायची नाही. आणि आपण स्वतः आपली वेणी देखील या वेळेमध्ये घालायची नाही. तसंच केस विंचरायचे नाहीत, ग्रहण बघायचं नाही, झोपायचं सुद्धा नाही. या गोष्टी तुम्हाला निश्चितच करायच्या आहेत.
बाकी आपण घरामध्ये चक्रा मारू शकतो, म्हणजे फिरू शकतो, रिलॅक्स बसू शकतो, बेडवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकता, चेअरवर बसू शकता. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं, गाणी जी तुम्हाला आवडतात, तर ती गाणीसुद्धा तुम्ही या ग्रहण काळामध्ये ऐकू शकता. जे स्तोत्र मंत्र तुम्हाला ऐकायला आवडतात ते स्तोत्र मंत्र तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता, किंवा जे मंत्र तुम्हाला पाठ आहे ते तुम्ही म्हणता येत असतील तुम्हाला तर तेच म्हणूसुद्धा शकता. तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर तुम्ही वाचू शकता, किंवा एखादा ग्रंथ असेल तर तो देखील तुम्ही ग्रहण काळामध्ये निश्चितच वाचू शकता. आणि हो, हे काहीही शक्य नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर तो पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला त्याचा मंत्र जप करायचा आहे. आपल्या पोटावरती काय करायचं बघा, आपल्या पोटावरती हात ठेवायचा आणि पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्ही मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करावा. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये जर आपण मंत्र स्तोत्र म्हटले तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती जी सेवा आहे तर ती पोहोचत असते. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जे आहे ते थोडंसं टाकायचं आहे न विसरता. सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, त्या पाण्याने स्नान करायचं आहे. किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर एक थेंब गौमूत्र देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्या पाण्याने स्नान करू शकता. घर झाडून पुसून तुम्हाला घ्यायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे तुम्ही ज्या काही गोष्टी असतील खायचं प्यायचं किंवा जेवण बनवायचं ते तुम्ही करू शकता. तर आता आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये, कोणते महत्त्वाचे नियम असतात तर ते आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावे लागतात, किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे हे पाहणार आहोत. तर पहा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्पकाल आहे. या ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे आणि या ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असेल तर ती कर्मे करता येतील. ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे त्या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्राद्ध ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला ग्रहण जे आहे तर ते पाळायचं आहे. तर हा होळी पौर्णिमा आणि होळीच्या दिवशी येणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.